श्युरिटी असेल, ह्या श्युरिटीकडून डिक्लेरेशन घेतलं जातं. त्याच्याकडून एक डिक्लेरेशन लिहून घेऊन त्यामध्ये सांगितलं जातं पहा, एव्हरी पर्सन स्टँडिंग श्युरिटी, कुठलाही व्यक्ती हा श्युरिटी म्हणून जर स्टँड होत असेल तर श्युरिटी टू अॅक्युज्ड पर्सन फॉर रिलीज ऑन बेल ही शॅल मेक अ डिक्लेरेशन. तर त्याच्याकडून डिक्लेरेशन घेतलं जातं बिफोर कोर्ट ॲज नंबर ऑफ पर्सन टू हुम स्टूड श्युरिटी इन्क्लुडिंग अॅक्युज्ड. आणि त्याप्रमाणे रिलिव्हंट पर्टिक्युलर, मग तिथं काय रिलिव्हंट पर्टिक्युलर असतील तर तो जो श्युरिटी आहे त्याचं काही नाव असेल, त्याप्रमाणे त्याचा जो काही रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल ते त्याप्रमाणे तो जो कुठे सर्व्हिस करत असेल, जॉब करत असेल तर त्याप्रमाणे तिथे त्याचं ते जे काही सर्व्हिसचं कंपनीचं लेटर असेल, त्यानंतर तिथे तो जिथे काम करतो किंवा त्याच्याकडे जर 7/12 असेल तर त्याप्रमाणे 7/12 असे जे काही रिलेव्हंट पर्टिक्युलर्स आहेत ते रिलेव्हंट पर्टिक्युलर त्याच्याकडून घेतले जातात सेक्शन 486 प्रमाणे. आणि त्याच्याकडून डिक्लेरेशन घेतलं जातं, डिक्लेरेशन बाय श्युरिटी सेक्शन 486. त्याच्यानंतर आहे पहा पुढचा सेक्शन 487 डिस्चार्ज फ्रॉम कस्टडी. साहजिकच आहे की इथं पहा तो जो अॅक्युज्ड पर्सन आहे त्या अॅक्युज्ड पर्सनकडून बॉन्ड एक्झिक्यूट केलेला आहे, त्याच्याकडून सिक्युरिटी एक्झिक्यूट करून घेतलेली आहे. आणि सिक्युरिटी एक्झिक्यूट करून घेतल्यानंतर साहजिकच इथे पहा सर्व फॉर्मॅलिटी झाल्यानंतर त्याला काय केलं जाईल, ह्या अॅक्युज्ड पर्सनला रिलीज केलं जाईल. जसं की त्याच्याकडून बॉन्ड एक्झिक्यूट करून घेतला त्याला रिलीज केलं जाईल. आणि इथं पहा जेव्हा कोर्ट त्याला बोलवेल त्याप्रमाणे तो कोर्टामध्ये हजर राहील. ह्या अटीवरती तो जो अॅक्युज्ड पर्सन आहे त्या अॅक्युज्डला डिस्चार्ज केलं जाईल, डिस्चार्ज फ्रॉम कस्टडी. त्यानंतर आहे पहा पुढचं सेक्शन 488 पॉवर टू ऑर्डर सफिशियंट बेल वेन फर्स्ट टेकन इज इन्सफिशियंट. की आता पहा एक कोर्ट आहे आणि ह्या कोर्टाने एक बेल ग्रांट केला होता आणि नंतर होऊन एक दुसरा कोर्ट आहे आणि ह्या दुसऱ्या कोर्टाला म्हणजे इथे पहा दुसऱ्या कोर्टाकडे ती जी काही ट्रायल आहे ही वर्ग झालेली आहे. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या कोर्टाला असं समजण्यात आलं की असं बिलीव्ह झालं की हे जे काही पहिलं कोर्ट होतं त्या पहिल्या कोर्टाने काय केलेलं आहे, जी काही बेल घेतली होती ती बेल जी काही बेल होती, बेलची जी ऑर्डर होती ती सफिशियंट नाही आहे. तर मग आता हे जे काही सबसिक्वेंट कोर्ट आहे ते सबसिक्वेंट कोर्ट काय करेल आता मात्र परत एकदा पॉवर टू ऑर्डर सफिशियंट बेल वेन फर्स्ट टेकन इज इनसफिशियंट, की पहिलं जे काही बेल घेतलं होतं ते इनसफिशियंट आहे आणि आता तुम्ही एक परत एकदा सफिशियंट बेल द्या, जामीन द्या, असं हे सबसिक्वेंट कोर्ट सांगू शकता. आणि त्याकरता सेक्शन आहे 488. आणि त्याचं टायटल आहे पहा पॉवर टू ऑर्डर सफिशियंट बेल, की हे जे काही कोर्ट आहे हे कोर्ट काय करू शकतं, ऑर्डर करू शकतं कशा करता, सफिशियंट बेल करता. कारण का, वेन दॅट फर्स्ट टेकन इज इनसफिशियंट, की जेव्हा त्या कोर्टाने ते असं समजलं की जे पहिलं कोर्ट होतं त्या कोर्टाकडे जो काही बेल दिला होता तो इनसफिशियंट होता, ह्या कारणास्तव हे जे काही सबसिक्वेंट कोर्ट आहे हे सफिशियंट बेल मागवेल, ऑर्डर पास करेल. त्यानंतर आहे पहा पुढचं सेक्शन 489 डिस्चार्ज ऑफ श्युरिटी. तर जसं की आपण म्हटलं की ते श्युरिटी काय करतो, डिक्लेरेशन देतो, श्युरिटी काय देतो त्याप्रमाणे त्याचं जे काय पर्टिक्युलर्स आहे ते पर्टिक्युलर देतो. आणि श्युरिटी ही पण हमी देतो की हा जो काही अॅक्युज्ड पर्सन आहे हा अॅक्युज्ड पर्सन वेळोवेळी जेव्हा कोर्ट बोलावे, जेव्हा कोर्टाची तारीख असेल त्या तारखेला हा जो अॅक्युज्ड पर्सन आहे हजर राहील, त्याकरता हा श्युरिटी हमी देत असतो. परंतु कधी अशा काही सर्कमस्टन्सेस होतात, असे काही इन्स्टन्सेस येतात की तिथे त्या श्युरिटीला डिस्चार्ज होणं गरजेचं वाटतं. त्याप्रमाणे कोर्ट हे त्या श्युरिटीला पण काय करू शकतं, डिस्चार्ज करू शकतं. की आता इथे ह्या अॅक्युज्ड पर्सनला काय केलं जातं, तिथे बोलावलं जातं आणि सांगितलं जातं की तुझ्या ट्रायलमध्ये, तुझ्या खटल्यामध्ये हा श्युरिटी होता, परंतु आता हा श्युरिटी आता इथे त्याला श्युरिटी म्हणून राहायचं नाही आहे, तर त्याला डिस्चार्ज व्हायचं आहे. तर इथे त्याला ते कोर्ट डिस्चार्ज करू शकतं आणि त्यासाठी आहे सेक्शन 489 BNSS. तर त्याप्रमाणे इथं हा जो काही श्युरिटी आहे हा श्युरिटी काय करेल, डिस्चार्ज होईल. मग त्याप्रमाणे प्रोसिजर काय आहे, तिथे काय प्रोसिजर आहे, तर हा श्युरिटी काय करेल, ॲप्लिकेशन करेल कोणाला, की तिथे त्या जे काही कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये तो जो काही ट्रायल आहे त्या ट्रायलमध्ये तो श्युरिटी म्हणून अपॉइंट केलेला आहे, श्युरिटी म्हणून त्याला डिक्लेरेशन दिलेलं आहे, त्या कोर्टाकडे तो ॲप्लिकेशन करेल आणि म्हणेल की आता मला इथे ह्या केसमध्ये
परत श्युरिटी म्हणून इथून पुढे श्युरिटी म्हणून राहायचं नाही असं तो ॲप्लिकेशन करेल. त्याप्रमाणे कोर्ट तिथे ऑर्डर पास करेल आणि ऑर्डर पास करेल आणि इथं पहा त्याप्रमाणे हा जो कोणी श्युरिटी आपण म्हणतो त्याला ॲप्लिकंट, तर तो ॲप्लिकंट काय होईल आता इथे तो श्युरिटी म्हणून राहणार नाही, परंतु ज्याच्या ॲपिअरन्ससाठी ज्या ॲक्युज्डच्या ॲपिअरन्ससाठी त्याला श्युरिटी म्हणून इथं कोर्टाने ग्राह्य धरलं होतं त्याला मात्र त्या ॲक्युज्ड पर्सनला मात्र तिथे समोर बोलवलं जाईल आणि त्याला सांगितलं जाईल टू फाइंड अनदर सफिशियंट श्युरिटी, की आता तू काय कर की हा आरोपीला सांगितलं जाईल की आता हा जो श्युरिटी होता तो आता श्युरिटी म्हणून तुझ्या केसमध्ये राहिलेला नाही आहे, तर तू एक सफिशियंट श्युरिटी कोर्टासमोर हजर कर. त्याप्रमाणे त्याला काय केलं जाईल, ऑर्डर पास केली जाईल आणि त्याप्रमाणे त्याने काय करायचं आहे, दुसरा श्युरिटी आणायचा आहे. आणि सपोज त्यांनी जर दुसरा श्युरिटी आणला नाही, ही फील्स तो जर आरोपी हा जर दुसरा श्युरिटी अरेंज आणण्याकरता जर तिथे असमर्थ ठरला तर मे कमिट हिम टू जेल, तर त्याला जेलमध्ये नेण्यात येईल, त्याला जेल होईल. त्यानंतर आहे पहा पुढचं सेक्शन आहे पहा सेक्शन 490. सेक्शन 490 थोडक्यात इथे सांगतो आहे की डिपॉझिट इन्स्टेड ऑफ रिकग्निशन, की तर आपण इथं पहा असं म्हणलेलं आहे की आता इथे ॲक्युज्ड पर्सन आहे, त्याला बेल झालेला आहे, त्याप्रमाणे त्याने जामीनदार आणलेला आहे, श्युरिटी आणलेला आहे, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त पण एक 490 सेक्शन असा म्हणतो की डिपॉझिट इन्स्टेड, की त्यांनी श्युरिटी देण्याच्याऐवजी जामीन देण्याच्याऐवजी त्याला डिपॉझिट करा म्हणून सांगितलं जातं. म्हणून पहा म्हणलेलं पहा वेन एनी पर्सन रिक्वायर्ड बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्झिक्यूट बॉन्ड विथ ऑर विदाउट श्युरिटी, कोर्ट ऑर ऑफिसर मे एक्सेप्ट इन केस बॉन्ड फॉर गुड बिहेवियर, तर त्याच्याकडून बॉन्ड न घेता काय केलं जाईल पहा, परमिट हिम टू डिपॉझिट, त्याला अलाव केलं जाईल, त्याला परवानगी दिली जाईल टू डिपॉझिट सम मनी, त्याला काय केलं जाईल, काही रक्कम डिपॉझिट करण्याकरता सांगितली जाईल. ऑर गव्हर्नमेंट प्रॉमिजरी नोट्स, एकतर त्याच्याकडून रक्कम घेतली जाईल किंवा त्याच्याकडून काय घेतलं जाईल, गव्हर्नमेंट प्रॉमिजरी नोट्स ह्या घेतल्या जातील आणि काय केलं जाईल टू सच अमाऊंट तितक्या रकमेची. अँड कोर्ट ऑर ऑफिसर मे फिक्स इन लिव्ह ऑफ एक्झिक्युटिंग बॉन्ड, तर त्याच्याकडून बॉन्ड एक्झिक्यूट न करता त्याच्याकडून अमाऊंट डिपॉझिट केली जाईल, ज्यालाच आपण मराठी भाषेत जात मुचलक्यावरती जामीन असं म्हणतो, त्यालाच आपण कॅश सिक्युरिटी म्हणतो. तर त्या कॅश सिक्युरिटीवरती काय केलं जातं, त्याला बॉन्ड एक्झिक्यूट करण्याच्या ऐवजी त्यांनी जर ती सर्टन अमाऊंट असेल 2 लाख 5 लाख 1 लाख 50,000 ती जर रक्कम भरली तर त्याला काय केलं जातं, विदाउट एक्झिक्युटिंग बॉन्ड काय केलं जातं, त्याला रिलीज केलं जातं. त्यानंतर आहे पहा सेक्शन 491 प्रोसिजर वेन बॉन्ड हॅज बीन फॉरफिटेड. तर इथं जेव्हा हा बॉन्ड आहे, बॉन्ड जर फॉरफिट झाला तर बॉन्ड फॉरफिट झाला तर अगदी साधी सोपी प्रोसिजर आहे की द कोर्ट शाल रेकॉर्ड द ग्राउंड, कोर्ट हे ते ग्राउंड आहे ते ग्राउंड रेकॉर्ड करतील, मे कॉल अपॉन एनी पर्सन बॉन्ड बाय सच बॉन्ड पे पेनाल्टी, आणि त्याप्रमाणे हा जो काही पेनल्टी आहे, हा जो काही दंड आहे तो दंड काय केला जाईल, भरण्याकरता सांगितलं जाईल. ऑर शो कॉज वाय ही शुड नॉट बी पेड, आणि त्याच्या विरोधात शो कॉज कारण द्या नोटीस दिली जाईल आणि सांगितलं जाईल की त्यांनी का ही अमाऊंट भरू नये असं त्याला सांगितलं जाईल. त्यानंतर आहे पुढे सेक्शन 492 कॅन्सलेशन ऑफ बॉन्ड अँड बेल बॉन्ड, हे जे काही बेल आहे किंवा बेल बॉन्ड आहे तो काय होऊ शकतो, 492 प्रमाणे कॅन्सल होऊ शकतो. कॅन्सल करण्याच्या पावर ह्या कोर्टाला आहे. कॅन्सलेशन ऑफ बॉन्ड अँड बेल बॉन्ड, तर इथे पहा हे जे काही कोर्ट आहे हे कोर्ट काय करेल पहा की हे रिझनिंग आहेत, हे जे काही ग्राउंड्स आहेत रिझनेबल ग्राउंड आहेत, हे ग्राउंड काय केले जाईल, रेकॉर्ड केले जातील, रेकॉर्ड इन रायटिंग, आणि त्या ग्राउंडवरती हे जे कोर्ट आहे कोर्ट काय करेल, तो जो काही बॉन्ड आहे तो बॉन्ड काय केला जाईल, कॅन्सल केला जाईल सेक्शन 492 प्रमाणे. आणि मग इथं पहा जे काही हा जो काही पर्सन आहे हा पर्सन त्याच्या अगेन्स्ट हे जे काही बॉन्ड कॅन्सल झालेला आहे तो काय करेल, फ्रेश बॉन्ड इथे काय करेल, कोर्टाकडे एक्झिक्यूट करेल, कोर्टाकडे फ्रेश बॉन्ड द्यायला सांगितलं जाईल त्याला, आणि त्याप्रमाणे तो फ्रेश बॉन्ड कोर्टाकडे एक्झिक्यूट करेल. त्याच्यानंतर आहे पहा पुढचा सेक्शन
सेक्शन 493 प्रोसिजर इन केस ऑफ इन्सॉल्वेंसी और डेथ और श्युरिटी और वेन बॉन्ड इज फॉरफिटेड, की हा जो काही श्युरिटी आहे तो जर इन्सॉल्वंट झाला तर, हा जो काही श्युरिटी आहे तो जर डेथ झाला तर, किंवा तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड जर फॉरफिट झाला तर त्याप्रमाणे इथं पहा की हे जे कोर्ट आहे हे कोर्ट काय करेल, हां, की ही जी काही श्युरिटी आहे ही इन्सॉल्वंट झाली तर दुसरी श्युरिटी आणायला सांगेल त्या ॲक्युज्ड पर्सनला. त्याचबरोबर ही जी काही श्युरिटी आहे ही श्युरिटी जर डेथ झाली तर त्या ॲक्युज्ड पर्सनला दुसरी श्युरिटी देण्याकरता सांगेल. आणि हा जो काही बॉन्ड आहे तो बॉन्ड जर फॉरफिट झाला तर फ्रेश बॉन्ड असं तिन्ही ठिकाणी ह्या 493 प्रमाणे सेक्शन 493 प्रमाणे काय करेल कोर्ट, ही ऑर्डर पास करेल आणि ही प्रोसिजर फॉलो केली जाईल. आणि ती प्रोसिजर सांगणारा सेक्शन आहे 493. 493 प्रमाणे इथे हे काय होईल पहा, प्रोसिजर इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी, डेथ ऑफ श्युरिटी और वेन अ बॉन्ड इज फॉरफिटेड. त्यानंतर आहे पहा सेक्शन 494 बॉन्ड रिक्वायर्ड फ्रॉम मायनर. इथे पहा हा सेक्शन 494 सांगतो की जर तिथे मायनर असेल तर मायनरकडून जर बॉन्ड एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, रिक्वायर आहे, तर तिथे त्या मायनरकडून पण काय केलं जाईल पहा, बॉन्ड एक्झिक्यूट करून घेतलं जाईल. परंतु तिथं सांगितलेलं आहे पहा, सच कोर्ट और ऑफिसर मे एक्सेप्ट इन लिeu ऑफ बॉन्ड एक्झिक्युटेड बाय श्युरिटी और श्युरिटी ओनली. हां, तर इथं पहा त्या श्युरिटीकडून किंवा श्युरिटीजकडून तो बॉन्ड एक्झिक्यूट केला जाईल. पुढे आहे पहा नेक्स्ट सेक्शन 495 अपील फ्रॉम ऑर्डर. आता इथे पहा, इथे हा जी काही ऑर्डर झालेली आहे आणि त्या ऑर्डरच्या आधी जर अपील करायचं असेल तर इथं हा 495 सेक्शन आहे. तर साहजिकच आहे ती जी काही ऑर्डर आहे बेल संदर्भात जर मॅजिस्ट्रेटने पास केली असेल तर ती सेशन कोर्टाकडे अपील होईल 495 सेक्शनप्रमाणे. आणि ती जर ऑर्डर सेशन कोर्टाने केली असेल तर तिथे ती हायकोर्टाकडे अपील लाईज होईल. ओके, त्यानंतर आहे पहा लास्ट सेक्शन आहे पहा पॉवर टू डायरेक्ट लेवी ऑफ अमाऊंट ड्यू टू सर्टन रिकग्निशन. इथे पहा 496 सेक्शन आहे आणि त्या 496 सेक्शनमध्ये हायकोर्ट और कोर्ट ऑफ सेशन में डायरेक्ट मॅजिस्ट्रेट टू लेवी अमाऊंट ऑन अ बॉन्ड फॉर अपिअरन्स और अटेंडन्स. तिथे पहा, इथं परत एकदा तीच प्रोसिजर सांगितलेली आहे, तोच मुद्दा सांगितलेला आहे की अपिअरन्स करता हायकोर्टाला आणि कोर्ट ऑफ सेशनला पॉवर आहेत की ते बॉन्डच्या ऐवजी तिथं काय करू शकतात, ते अमाऊंट काय करू शकतात, तिथं ते सांगू शकतात, अमाऊंट तिथं ते घेऊ शकतात, लेवी करण्याकरता ऑर्डर पास करू शकतात, अमाऊंट देण्याकरता सांगू शकतात. आणि त्याप्रमाणे तो जो कोणी ॲक्युज्ड आहे तो काय करेल, बॉन्ड देण्याच्या ऐवजी तिथे तो अमाऊंट पास करेल, अमाऊंट ही काय करेल कोर्टामध्ये डिपॉझिट करेल. त्याप्रमाणे हा सेक्शन लास्ट सेक्शन रिगार्डिंग दिस चॅप्टर बेल बॉन्ड चॅप्टर नंबर आहे पहा इथे 35, चॅप्टर नंबर 35 BNSS अँड सेक्शन स्टार्ट फ्रॉम सेक्शन 478 टू सेक्शन 496, सेक्शन 478 ते 496. धन्यवाद.